मित्रांनो, हे वॉश करण्यासाठी एक छोटासा बाउल घ्यायचा आहे, एक शॅम्पूची पुडी घ्यायची, एक खराब ब्रश घ्यायचा आहे आणि एक थोडंसं पाणी घ्यायचं. मस्तपैकी छानपैकी वॉश करून घ्यायचा. स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचा पल्सेटर आणि वाळण्यासाठी सुकण्यासाठी ठेवायचा. नंतर आपण फिटिंग करू. तर मित्रांनो, पल्सेटर व्यवस्थित स्वच्छ करून घेतल्यानंतर वाळल्यानंतर हे आपण फिटिंग करूया. रबरची प्लेट आहे, हे सर्वात अगोदर इथं लावून टाकायची. त्याच्यानंतर हे स्टीलची असते प्लेट, ते ह्याच्यावरती अशी. त्याच्यानंतर ह्याचे 3 नट लावून द्यायचे 3 ठिकाणी. मित्रांनो, हे 3 नट पॅक केल्यानंतर हे पिन घ्यायची, त्याला 2 ठिकाणी असं डॉट डॉट आहे, त्याचे लावायचे. याच्या आधीच लावायची. त्याच्यामध्ये रेड कलरचं असते मोठं, ते असं मोठं मोठं ठेवायचं आणि त्याच्यावरती ही पिन बसवायची. त्याच्यानंतर दोन्ही साईडला हे त्याचे टोकन असतात, याचे बसवून घ्यायचे. त्याच्यामध्ये प्लेट आणि हे मोठं मोठं ठेवायचं आणि मोठं असते टोकन त्याच्यावरती फिट करायचं. त्याच्यानंतर पिन घ्यायची, खालच्या साईडला असते. त्याच्याखाली पण हे छोटंसं टोपण असतं, हे असं ओपन साईडला नाही ठेवायचं, हे भरीव साईडने इथे ठेवायचं असं. त्याच्यापुढे मोठी पिन लावून द्यायची. त्याच्या साईडला छोटं लिंबू असतं, त्याला पण लावून द्यायचं. नंतर हे मोठ्या साईडचे पण रबर लावून घ्यायचे. रबर लावून झाल्यानंतर हे साईडचे पट्टे लावून घ्यायचे. या साईडची असेल तरच ह्या साईडला बसते, ह्या साईडची इकडून बसत नाही. दोन्ही साईडच्या बसून घ्यायच्या. दोन्ही साईडचे स्क्रू बसून घ्यायचे. त्याच्यानंतर हे बसून घ्यायचं. ही जाळी बसवायच्या अगोदर आपण हे वर्क कसं करतोय ते पाहूया. तर मित्रांनो, वर्क कसं करतोय बघू शकता तुम्ही. इकडं दाखवा कॅमेराला. तर वर्क कसं करतोय पाहू शकता तुम्ही. आता ह्याच्यावरती ही जाळी लावून टाकायची, पत्र लावून टाकायचं, कारण आवाज येत नाही, आवाज चेंज होत नाही.